संघाचा समन्वय संघाचा 100% अनुदान 100% अनुदान देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. अडकून म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बाप. समन्वय संघाचा 100% अनुदान. समन्वय संघाचा 100% अनुदान. मिळालंच पाहिजे 100% अनुदान. त्या मागण्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही बसला तुमची भूमिका काय थोडं थोडा मी प्राध्यापक भाऊसाहेब खिचडे. मागील 19 जुलै 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे. शिक्षक समन्वय संघ धाराशिवच्या वतीनं 19 जुलै 2024ला माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन देण्यात आलेलं होतं की आमच्या जर मागण्या 22 जुलै 2024 पर्यंत पूर्ण झाल्या नाही तर महाराष्ट्रातील 65,000 शिक्षकासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने मी आज या ठिकाणी महाराष्ट्रातील 65,000 शिक्षकासाठी आमरण उपोषण करत आहे. त्यामध्ये माझी प्रामुख्याने एक मागणी आहे की जी काही महाराष्ट्रामध्ये 65,000 शिक्षक आहेत त्या 65,000 शिक्षकाचं वेतन आचारसंहिता लागण्यापूर्वी 1 जानेवारी 2024 पासून विना अट प्रचलित नियमानुसार यांच्या खात्यावर 1 महिन्याचा पगार जमा करावा. तसेच जी काही पुणे स्तरावर अघोषित शाळा आहेत या अघोषित शाळासुद्धा निधीसहित या ठिकाणी घोषित करण्यात याव्यात. त्याच पद्धतीनं जी त्रुटीपात्र शाळा आहेत या त्रुटीपात्र शाळांना प्रचलित नियमानुसार याच आचारसंहिता लागण्यापूर्वी अनुदान देण्यात यावं. त्याच पद्धतीनं 5 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. त्याच पद्धतीनं जी काही 65,000 महाराष्ट्रामध्ये अंशतः अनुदानित शिक्षक आहेत या शिक्षकांना सुद्धा जुनी पेन्शन योजना द्यावी. या सर्व मागण्यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आमरण उपोषण करत आहे. जोपर्यंत आमच्या या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माझं अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरूच राहील.